राष्ट्रसंतांना, सर्व महानायकांना, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आजच्या सभेला उपस्थित सर्व श्रेष्ठ मंडळी, ज्येष्ठ मंडळी, सर्व ओबीसी बांधव मित्र हो, आम्ही आज दिनांक 3 ऑक्टोबर 2024 पासनं ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी समुदायामध्ये जनजागृती झाली पाहिजे, याकरिता जनजागृती रथ तयार करून कोरपण्या तालुक्यामध्ये गावोगावी जाऊन जनजागृती अभियान आजपासून सुरू केलेले आहे। याचा विषय असा आहे की ओबीसी समुदाय या देशामध्ये 55%च्याही जास्त आहे आणि असे असतानासुद्धा दुर्दैव आहे ओबीसी समुदायाचं की या समुदायाची जातीनिहाय जनगणना आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली नाही। आणि शोकांतिका अशी आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबाच्या जंगलामध्ये वन्य प्राण्यांची दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला जनगणना होते, पण 55% ओबीसी समुदायाची जनगणना होत नाही। म्हणजे वन्य प्राणी किती हे सरकारला मोजायचं आहे, पण ओबीसी किती हे मोजायचं नाही। हे दुटप्पी धोरण जे आहे प्रस्थापित पक्षांचं, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। ओबीसी जातीनिहाय जनगणना जरुरी का आहे? कारण जेव्हा आपल्याला माहिती पडेल जनगणना केल्यानंतर की ओबीसी समुदायाची लोकसंख्या किती, या समुदायाची आर्थिक स्थिती काय आहे, शैक्षणिक स्थिती काय आहे, नोकऱ्यांमध्ये किती आपले लोक लागलेले आहे आणि आपल्या लोकांचा उद्धार कसा होईल, यासाठी जर योजना तयार करायची असेल, मग ते केंद्र सरकारला असो या राज्य सरकारला असो, जोपर्यंत लोकसंख्याच माहीत नाही तर मग धोरण कसं बनवणार? आज ओबीसी समुदायाला महाराष्ट्रामध्ये केवळ 5,000 कोटीचं बजेट आहे, जेव्हा की आपल्या लोकसंख्येप्रमाणे जेव्हा जातीनिहाय जनगणना केल्या जाईल त्यानंतर ते बजेट वाढून अर्थसंकल्प जे आज 5,000 कोटी आहे ते 50,000 कोटीवर जाईल आणि त्या माध्यमातून ओबीसी समुदायाचं आर्थिक प्रगती होईल, शैक्षणिक प्रगती होईल। या देशात काय घडलं तर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 340 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अनुच्छेद 340 भारतीय संविधानाचं दिलं आणि त्या माध्यमातून ओबीसी समुदायाला आरक्षण दिलं। 341, 342 SC आणि ST समुदायाला नंतर दिलं, पहिले ओबीसींना आरक्षण दिलं, कारण बाबासाहेबाला जाणीव होती की हा समाज जाती आणि पोटजातीमध्ये विखुरलेला आहे, शैक्षणिकच्या बाबतीत मागे आहे आणि त्यामुळे या समाजाला जर आपल्याला पुढे आणायचं असेल तर यांना आरक्षणाची गरज आहे। ही जाण बाबासाहेबांना होती, म्हणून त्यांनी आर्टिकल 340 मध्ये आपल्याला ओबीसी समुदायाला आरक्षण दिलं। पण त्यानंतर पंडित नेहरूपासून तर राजीव गांधीपर्यंत या काँग्रेसच्या सरकारांनी कधीही ते आरक्षण लागू केलं नाही। उलट त्यावेळेस सभागृहामध्ये वल्लभभाई पटेल असं बोलले की कोण है ये ओबीसी। त्यावेळेसचे काँग्रेसचे नेते पंडित बाल गंगाधर टिळक हे यांनी बोलून ठेवलाय, लिहून ठेवलाय का तेली कुंभी माळी शिंपी जर सभागृहात जाईन तर आम्ही का करायचं? म्हणजे राज्य करायचा अधिकार केवळ बामणाले आहे का? ओबीसी समुदायाला राज्य करायचा अधिकार नाही? परमपूज्य काशीराम साहेबांनी म्हटलेलं आहे की जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी, उसकी उतनी भागीदारी। हे लोकशाही आहे। आम्ही 55% असून आम्हाला आरक्षण किती भेटलं तेही आदरणीय विश्वनाथ प्रताप सिंग माजी पंतप्रधान भारत देशाचे, त्यांनी मंडल आयोग लागू केलं आणि मंडल आयोग लागू झाल्याच्या नंतर ओबीसी समुदायाला 27% आरक्षण भेटलं। कशात आरक्षण भेटलं तर शिक्षणामध्ये आरक्षण भेटलं, नोकरीमध्ये आरक्षण भेटलं, पण राजकीय आरक्षण भेटलं का? राजकीय आरक्षण केवळ जे जिल्हा परिषद पंचायत समितीपुरतं सीमित राहिलं। कधीही ते आरक्षण आमदारकीसाठी किंवा खासदारकीसाठी मिळालं नाही। जसं SC आणि ST समुदायाला भेटते तसं ओबीसी समुदायाला भेटलं नाही। तर VP सिंग साहेबांनी जेव्हा आरक्षण लागू केलं तर काय केलं काँग्रेस आणि BJPच्या दिल्लीतल्या सरकारनं, दिल्लीतल्या लोकांनी काय केलं? दोघांनी हात मिळवणी केली आणि VP सिंग साहेबांची सरकार पाडून टाकली। काऊन पाडली? की ओबीसीला आरक्षण काऊन दिलं म्हणून पाडली। ओबीसीला आरक्षण नाही भेटलं पाहिजे म्हणून त्यावेळी लालकृष्ण अडवाणी साहेबांनी रथ काढला, सोमनाथ गुजरात ते अयोध्या उत्तर प्रदेश, मंडलच्या विरुद्ध कमंडल उभं केलं, ओबीसी समुदायाच्या धार्मिक भावना भडकावल्या। कशासाठी? की मंडल आयोगकडे न बघता त्यानं मंदिराकडे बघावं। हे षडयंत्र आपल्या विरोधात केले गेले आणि म्हणून आज ओबीसी समुदायाची गती आहे।
आज हा समुदाय प्रत्येक बाबतीत मागे राहून गेला. आणि इतकं आपण मागास असताना सुद्धा जरांगे पाटील सारखे नेते आपल्याच हिस्स्यातलं मागत आहे. आरक्षण कुठलं पाहिजे त्याला, तर ओबीसी समुदायातलं. मराठा समाज जवळजवळ 30% आहे महाराष्ट्रात, आपण 55% आहो, भेटत आहे अर्ध 27. त्याच्यातले जर 30% हे घेऊन गेले तर आपल्या वाटाले काय येणार आहे. ओबीसी समुदायाची जातीनिहाय जनगणना नाही केली, त्यामुळे काय झालं, इथल्या शेतकऱ्याला ज्या आज SCच्या STच्या शेतकऱ्याला आज शासनाकडनं विविध सामग्री भेटते शेतीची, ओबीसी कास्तकाराला भेटते का? नाही भेटत. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह एवढे वर्ष नव्हतं, आता देणं चालू केलं. जेव्हा आंदोलनं उभे झाले, विरोध करणं सुरू झालं, तेव्हा वसतिगृह दिलं. काहून? SCच्या पोराले वसतिगृह, STच्या पोराले वसतिगृह. मग ओबीसीने का घोडं मारलाय तुमचं?